आज दसऱ्याचा दिवस आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वांच्या करता आपण शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दसऱ्याचा महत्त्वाचा भाग काय असतो तर सोनं देणं घेणं. खऱ्या अर्थानं सोनं आहे आणि हे सोनं देणं घेणं असा दसऱ्याचा हे विधी असतो. आपणही संतांना काही सोनं द्यावं आणि संतापासून आपणही काही सोनं मिळवावं असं भाग्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना कोणतं सोनं द्यायचं त्याचा जर विचार करायचा झाला, अवधानाचा वाफसा वरी जाहला सोनिया ऐसा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सोन्यासारखं असलेलं अवधान देणं, सोन्यासारखा असलेला अवधानाचा वापसा आपल्या बुद्धीला आला पाहिजे. आपण सोन्यासारखं लक्ष संतांच्या वचनाकडे दिलं पाहिजे. साधू पुरुषाचे शब्द अंतःकरणात साठवण्याकरता आपलं सोन्यासारखं लक्ष संतांना आपण समर्पण करावं. हे सोनं संताला द्या आणि कैवल्य कनकाची या दाना जो नकडसी थोरासाना दृष्ट्याची या दर्शना पाढावो जो, असं अवधानाचं सोनं त्यांना देऊन त्यांच्यापासून कैवल्य रूपी सोनं आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. हे सोनं देणं घेणं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणाला त्यांच्या शब्दाकडं लक्ष देण्याचं सोनं आपण समर्पण करावं आणि तिथून त्यांच्या कृपा प्रसादानं मोक्षरूपी भक्तिरूपी सोनं आपल्याला प्राप्त व्हावं अशी सर्वांच्या करता शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदार विठ्ठल.